सेवेसाठी घेतलेला अभंग तुकाराम महाराजाचे शिष्य निळोबा राय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठातील असणारा अभंग आज कीर्तनासाठी नामपर अभंग घेतलेला आहे. विठ्ठला निळोबा राय पिंपळनगरचे रहिवासी असून ते जातीने ब्राह्मण होते. ते 14 टाळकऱ्यापैकी 1 नंबरचे होते. ते तुकाराम महाराजाचे एकनिष्ठ भक्त होते. तुकाराम महाराजाने मी तुला अनुग्रह देतो अशी कबुली केली होती. पण तुकाराम महाराजांना अनुग्रह देताच वैकुंठाला गेले. हे निळोबा रायास कळल्यास तिने 42 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला व म्हणाले, जोपर्यंत महाराज मला अनुग्रह देत नाही तोपर्यंत मी मरेपर्यंत उठणार नाही. निळोबाची श्रद्धा पाहून देव त्याला भेटायला आले. डोळे झाकलेल्या निळोबाला हाक मारली, उठ निळोबा, मी तुला भेटायला आलो. निळोबाने डोळे उघडले तर पाहतोस तर काय, तिथे गुरु नसून देव भेटायला आले. तो देवाचा अपमान करीत म्हणाला, येथे तुझं लागी येते बोलाविले कोणी, येथे तुझं लासी बोलाविले कोणी आणि प्राथिल्या वाचून आलास का? तो म्हणाला, मी तुला ओळखत नाही, तू कोण आहेस? निळा म्हणे आम्ही न ओळखीते देवा, हो हो हो, निळा म्हणे आम्ही न ओळखीते देवा आणि तुकयाचा धावा करीत असे. मग हेच ते निळोबा रायास देव सांगू लागले की निळोबा, जे 12 वर्ष ऋषीमुनी माझी तपश्चर्या करतात मी त्यांना भेटायला जात नाही. जे दान धर्म यज्ञ वैकल्य करतात मी त्यांना भेटायला जाणार नाही. काही जण तर असेच माझी तीर्थयात्रा करू करू आणि एकादशी धरू धरू बेजार आहेत तरी मी त्यांना भेटायला जाणार नाही. पण तुझी गुरु भक्ती पाहून मी तुला भेटायला आलो तर तू माझा अपमान केलास. धन्य तुझी गुरु भक्ती. मग 42 दिवस गुरुसाठी धरण धरणारा निळोबा, तर मग मंडळी कोणचा निळोबा म्हणाल बरं? वैकुंठातून तुकाराम महाराजांनी ज्यांना भेट दिली त्या निळोबा. विठ्ठला निळोबा रायांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग मी तुमच्यासारख्या मायबापाच्या सेवेसाठी निवडलेला आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, नामे तारिले पातकी आणि मुक्त झाले मृत्यू लोकी. एक साधक निळोबा रायाकडे आणि सांगू लागला, महाराज मी खूप पापी आहे. तरुणपणामध्ये नाही करायचे ते पाप केले, पण आता मला यमापासून कोण सोडवीन? तो म्हणाला, माझ्याकडून जप तप काहीच होणार नाही. महाराज म्हणले, तू काहीच नको करू, ठाईचा बैसुनी कराये ठाईचं बैसुनी कराये तुका म्हणे जपा मंत्र अक्षरी सोपा. सांगितलेला मंत्र तू रात्रंदिवस जपला ना, तुझे सर्व पाप दूर होतील व तू पाप मुक्त होईल. हरी पाठ कीर्ती मुखी तरी गाय, पवित्र तोय देह त्याचा. विठ्ठला मग नामाने काय होते बरं? महाराज म्हणतात की नामाने अनेक तरुण गेले, नाम तरले नाही. नामे तारिले नाम तरले नाही कोणी न्यायसा द्यावा निवडून. नाम घेण्याकरता पुण्य लागतं. नाम तोंडाला यायला बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा आणि तो हा माधव बरवा असे हरिपाठात सांगतात. तुम्हाला मी एक दृष्टांत सांगते. अहो तुम्हाला
देवाने त्याच्या मुलाला यज्ञाचे काष्ट आणण्याकरता शेतात पाठविले. त्याने बरेच लाकडं गोळा केले, पण त्याच्या डोळ्यांनी एक वाईट दृश्य पाहिलं. तो एका वैश्याच्या नादी लागला. त्याचं नाव आजामे. ते देव सगळं वरून पाहू लागले. चांगलं कर्म शिकावं लागतं, पण वाईट कर्म कधीही शिकावं लागत नाही. त्याला त्या बाईपासून 9 मुले झाले. याचं कामच होतं चोऱ्या करणं, डाके टाकणं, मानवाशी लुबाडणं, त्यांच्याकडून धन घेणं, मारहाण करणं. त्या बिचाऱ्याने एकदा सुद्धा देवाचे नामस्मरण नाही केले. तुकाराम महाराज म्हणतात, आजा मेरा पापराशी आणि तोही नेला वैकुंठासी. त्याच्या आई वडिलांचं पुण्य होतं. त्याच्या गावामध्ये एक साधू महाराज आले. दिवस मावळला होता आणि मंदिरापाशी आले. विचारू लागले, येथे ब्राह्मणाचे घर आहे का? काही चौडवच्या टिंगटफोड लोकांनी सांगितलं, गावाबाहेर जा, तिथे एक आजामे नावाचा ब्राह्मण राहतो. महाराज विचारित त्याच्या घरी गेले. म्हणाले, हेच का आजामेचं घर? बाई बाहेर आली. म्हणाली, हो महाराज, हेच आजामेचं घर. काय म्हणतात? ते म्हणाले, माई भोजन करणे काय? भोजन करणे काय? ती म्हणली, बाई मी तर जातीने मागीन आणि महाराजाला कसं जेवायला देऊ? तिने महाराजाला कोरडा शिदा दिला. महाराजांनी त्यांचा स्वयंपाक करून खाल्ला. महाराजांचं मन समाधान झालं. महाराजांनी त्या बाईला आशीर्वाद दिला की तुला एक पुत्र प्राप्त होईल, तू त्याचं नाव नारायण ठेवी. ती म्हणली, महाराज मला तर पहिलेच 9 पुत्र आहेत, हे 10वा मुलगा. महाराज तिथून निघून गेले. आजामेर गेला होता चोऱ्या करायला. ते वापस आल्या. ती म्हणली, तिने झालेला प्रकार सगळं सांगितलं त्याला. पण त्यांना खरं ते एक 10वा मुलगा झाला. तिने त्याचं नाव नारायण ठेवलं. आजामेर ठकला होता, म्हातारा झाला, 88 वर्षाचा झाला. तो सारखं त्याच्या नारायणाला आवाज द्यायचा, नारायण जेवलास का? नारायण तू कुठे गेला? नारायण मला पाणी आण, नारायण मला जेवायला आण. तो सारखं त्याच्या मुलाचं नाव नारायण नाव घ्यायचा. त्याचं मरण जवळ आलं होतं. त्याला यमाचे दूत न्यायला आले. मरणाच्या ते मरे नारायण, मरणाच्या ते मरे नारायण, दयाचे मान पाठविले. त्यांनी देवाचं नाव घेतलं म्हणून त्याला देवाचे दूत सुद्धा न्यायला आले. आता यमाच्या दूतामध्ये आणि देवाच्या दूतामध्ये युद्ध झालं. देवाच्या दूताने यमाच्या दूताला खूप मारले. यमाचे दूत पुन्हा यमपुरीला परत गेले. यमराज पाहुणे भयंकर क्रोधित झाला. त्यांनी वैकुंठात प्रवेश केला. देव म्हणे, काय झालं यमराज? तो म्हणाला, देवा तुम्ही माझा राजीनामा घ्या. देव म्हणे, काय झालं यमराज? तो म्हणाला की आजामेर तर माझी आसामी होती, तुम्ही काय बरं घेतली? देव म्हणाले, यमा तुझे खरे आहे, आजामेर तर पापी होता, पण त्यांनी अंतकाळी माझे नाव घेतले म्हणून त्याला वैकुंठात. अंतकाळी ज्याच्या नावाने मुका, बाबई तुका पार, बाबई तुका पार नाही. अंतकाळी ज्याच्या नावाने मुका, बाबई तुका आणि तुका म्हणे सुका पार नाही. तो पापी असो किंवा पुण्य, ज्यांनी अंतकाळी माझे नाव घेतले त्याला वैकुंठाला जागा आहे. विठ्ठला नियोबाराय वाल्मिक आणि व्यासाचा पुरावा देताना म्हणतात, वाल्मिकी कोण होता बरं? तो एका ब्राह्मणाचा मुलगा होता. कोयाच्या संगतीत राहून वाईट धंदे करू लागला.
चोऱ्या करणं, डाके टाकणं, मानवासी लुबाडणं, त्यांच्याकडून धन घेणं, असे त्याचे काम होते. त्याने एक माणूस मारला की तो एक खडा रांजणामध्ये टाकायचा, एक माणूस मारला की एक खडा रांजणामध्ये टाकायचा, असे 7 रांजणं भरले होते. मग सांगा बरं मंडळी, त्याने किती माणसं मारली असतील? त्याला एका दिवशी कोणीच माणूस नाही सापडलं. तिथून नारदजी जात होते. आता नारदजी कोणाला भेटतात? त्यांना सर्व ब्रह्मांडाची माहिती आहे. ते तिथून जात होते. रत्नाकरनी त्यांचा रस्ता अडविला. म्हणाला, ए संन्यासा, तुझ्या जवळ जे जे आहे ते दे, आता मरण्यास तयार हो. अशी नारदजीला गर्जना करून बोलू लागला. नारदजी म्हणले, बाबा रे, आमच्या जवळ काय असणार आहे? आम्ही तर संन्याशी लोक, वाटलंच तर तू आमची झडती घे. त्याने नारदजीची पुण्य झडती घेतली, पण त्याला काहीच नाही सापडलं. नारदजी म्हणतात, उघड्यापासी नागवा गेला, रात्रभर इमान मेला. नारदजी म्हणतात, हरिदास को हरिदास मिले, हरिदास को हरिदास मिले, गले में तुलसी की माला, लेना देना कुछ नहीं, जय गोपाला जय गोपाला. ते म्हणाले, तू असे वाईट धंदे का करतोस? तो म्हणाला, घरी आई वडील बायको मुलं आहेत, यांना जेवायला न्यावं लागतं. असे तर धंदे नाही केले तर माझा संसार कसा चालन? नारदजी म्हणले, तू असे पाप करतोस, तुझ्या पापामध्ये कोणी वाटेकरी आहे का? तो म्हणाला, का नसणार, सर्वजण माझ्या पापामध्ये वाटेकरी असणार. नारदजी म्हणले, जाय पहिले तू विचारून ये. तो म्हणाला, नाही, तू पळून जाशील. नारदजी म्हणले, नाही रे बाबा, मी पळून जात नाही. तो म्हणाला, नाही, तू पळून जाशील. त्याने नारदजीला एका झाडाला बांधून ठेवलं आणि तो घरी विचारायला गेला. त्याची दारात बायको बसली होती. काय आणते, कुठे आले, कधी येते कधी येते. ती आल्या. ते म्हणाला, तू माझ्या पापामध्ये वाटेकरी आहेस का? ती म्हणाली, थांबा मी तुम्हाला सांगते. ती आतमध्ये गेली. देवघरासमोर हात झटकून आली. म्हणाली, मला विंचू चावलाय, तुम्ही याच्यामधल्या अर्ध्या मुंग्या घेसान का? तो म्हणाला, अगं वेडे, तुला विंचू चावला ना, ते मुंगा तुलाच भोगा लागते ना. ती म्हणली, मग तसंच ना, तुम्ही पाप केलेले मला कसे वाटून घेतात? ते पाप तुम्हालाच भोगा लागतात. विठ्ठला त्याला खूप पश्चाताप झाला आणि तो नारदजीच्या शरण गेला. म्हणाला, आता मी काय करू? नारदजी म्हणले, तू काहीच नको करू, फक्त रामनामाचा जप कर. तर रामनामाचा जपच न गेला. तो मरा 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 म्हणू लागला. त्या उलट्या उच्चाराचा राम उच्चार झाला, त्याचा उद्धार झाला. केले रामायण रामादी, रामादी, केले रामायण रामादी. ध्यानामध्ये मग्न झाला की त्याच्या डोक्यावर मुंग्याने वारूळ केलं तरी त्याला पट्टा नाही. त्याची जी मारायची काठी नव्हती का, तिला सुद्धा पानं फुटले, म्हणून त्याचं नाव वाल्मिक पडलं. राम जन्माच्या पहिले त्याने रामायण लिहून ठेवलं. नाम जपले वाल्मिकाने आणि फुटले दोन प्याला पाणी. महाराज रामनामाचं महत्त्व सांगतात. ह्या कलियुगामध्ये सर्वात मोठे साधन म्हणजे रामनामाचे साधन आहे. ह्या कलियुगामध्ये सर्वात सोपे साधन म्हणजे हे साधन आहे. सोपे हे साधन लाभ येता घरा, वाचेशी उच्चारा रामकृष्ण हरी विठ्ठल. महाराज व्यासाचा पुरावा देताना म्हणतात, व्यास हे कोण होता बरं? व्यासाने अनेक ग्रंथ लिहिले पण मनाला शांती नाही. महाभारत ग्रंथ लिहिलं तरीही मनाला शांती नाही. काय करावेच कळेना. एका दिवशी नारदजीची आणि व्यासाची भेट झाली. तेव्हा व्यासाचे मन शांत नव्हते. नारदीने व्यासाला विचारले, व्यासा मन शांत व्हा, व्यासा मन शांत वासना. तो म्हणाले, काय करा नारदजी, पुष्कळ ग्रंथ लिहिले, मनाला शांतीच नाही. महाभारत ग्रंथ लिहिलं
तरी मनाला शांती नाही. काय करावेच कळेना. नारदजी म्हणले, तुम्ही कोणत्या ग्रंथामध्ये देवाचं वर्णन नाही केलं, रामनामाचं महात्म्य नाही सांगितलं. तुम्ही एक काम करा, तुम्ही भागवत गीता लिहा. त्यामुळे लोकांना कृष्णाचे खरे रूप कळते व त्यांचा उद्धार होईल. म्हणून त्यांनी भागवत गीता लिहिली. विठ्ठला ऐसे बोलिले वाल्मिक आणि महाभारती व्यासादिक. कलियुगी हरिकीर्तन आणि करता तरले अधमजन. असा तो नामाचा महिमा. तो अधम असतो, तो सर्वांसाठी एकच नाम. उच्च नीच काही नेने भगवंत. उच्च नीच काही नेने भगवंत. उच्च नीच काही नेने भगवंत. उच्च नीच काही नेने भगवंत आणि तिष्ठे भाव भक्ती देखून या. एकदा राम सीतेला सोडू लागले, तेव्हा वाटामध्ये समुद्र आला. त्यांनी तिथं मग बांधायचं सोचलं, पण त्याच्यामध्ये कोणत्याच बांधण्याला काही नव्हतं. मग ते म्हणले, आता कसं बांधायचं गड्या. त्याच्यामधल्या 2 वानराला एक शक्ती प्राप्त होती. त्याचं नाव होतं नल आणि एक नील. त्यांना आता खूप घमंड आला. त्यांना कारण ऋषीचं वरदान प्राप्त होतं की तुम्ही कोणची पण वस्तू पाण्यात टाकली ती तरंगणार. त्यांना खूप गर्व आला. त्यांनी अर्धा सेतू बांधला, पण त्यांच्या गर्वाने ते सेतू तुटला. आता मग हनुमान तर रामाचा भक्त, तो का साधा भक्त आहे का. तो म्हणला, तुम्ही एका दगडावर रा लिहा आणि दुसऱ्या म लिहा. ते काय म्हणते नाव झालं राम. मग त्याने तसं केलं, एका दगडावर रा लिहिलं, दुसऱ्या म लिहिलं, ते राम झालं. मग ती गोष्ट वाऱ्यावानी लंकेत पोचली. आता सगळ्यांना लय भी वाटलं की रामाच्या नामाने दगड तर राहिले, ते आपल्या इकडे येते, युद्ध खेळते ना, आपली सिंहासन राजाचं शिंकते. सगळ्यांना खूप भीती वाटली ना. आता तीच वाऱ्यावानी रावणाला काय आली. आता रावण कपीट पण होता आणि फार हुशार पण होता. तो म्हणाला, आता काय करावं गड. मग त्याने त्याच्या सैनिकाला आज्ञा दिली की समुद्राकाठी मी एक सभा घेणार आहे, सर्व राक्षसांना सांग की तिथे उपस्थित राहावे. मग सगळे राक्षस तिथे उपस्थित आले. ते म्हणाले, तुम्ही म्हणू लागलात ना रामनामामध्ये ताकद आहे, ती शक्ती मला पण प्राप्त आहे, तुम्हाला खोटं वाटायला ना. तो म्हणला, 10 राक्षस जाऊन एक मोठा दगड घेऊन या. 10 राक्षस गेले आणि एक मोठा दगड घेऊन आले आणि तो आणला त्यांनी दगड. ते दगडाजवळ गेला आणि काहीतरी पुटपुटल्यावानी केलं आणि तो दगड पाण्यात टाकला. तो खरं तर रंगू लागला ना. सगळे राक्षस खूप खुश झाले. तुम्हाला अनेक पण खोटं वाटत असलं ना, याच्या 50 राक्षस जाऊन बसा. 50 राक्षस जाऊन बसले तिथं, तरी तो दगड बुडणं काही. सगळे राक्षस फार खुश झाले. रावणाची मिरवणूक काढली. रावण आपल्या कक्षामध्ये आला. आता मग त्याच्या बायकोला ते काय आलं. ती म्हणली, मी तर ऐकलंय तुम्ही दगड फेकला आणि ते लगेच तरंगला. तुम्हाला कधी ही शक्ती प्राप्त झाली, मला तर माहीत पण नव्हतं. ते म्हणाले, आता तरी तू माझं डोसकं नको खाऊ. पहिले त्यांनी माझं लय डोसकं खाल्ले, मला निदान तरी झोप होती. ती हट्टच करू लागली, मला सांगा. ते म्हणला, मी तुला सांगतो पण तू कोणाला सांगू नको. ती म्हणली, बरं. तो म्हणाला की मला अशी शक्ती काही प्राप्त नाही. मी त्या दगडाला म्हणालो की तुला रामाची शपथ आहे, तू तरंग. म्हणून तो तरंगला. याच्यामध्ये मला कोणची शक्ती प्राप्त नाही. विठ्ठला जसा लाईट चोर पाहत नाही, तो शाहू सुद्धा पाहत नाही. तो भेदभाव करतो का. हे शाहू आहे, आपल्याला उजेड जावा, आणि चोर आहे, आपल्याला उजेड देऊ नये. तो सर्वांना सारखा उजेड देतो.
जसं गाईला पाणी गोड लागतं तसं वाघाला सुद्धा पाणी गोड लागतं. तो पाणी भेदभाव करतो का? हे गाय गरीब आहे, आपल्याला पाणी देवा. हे वाघ खूप अगोदर आहे, आपल्याला पाणी देऊ नये. तो सर्वांना सारखं पाणी देतो. मग तसंच देवासाठी सुद्धा भक्त सारखेच. जो पापी असो किंवा पुण्यवान, पाप्याने जर देवाचं नामस्मरण केलं तर त्याचा उद्धार होतो, आणि पुण्यवानाने जर देवाचं नामस्मरण केलं तर त्याचा सुद्धा उद्धार होतो. त्या सर्वांसाठी एकच नामस्मरण आहे. मग मी म्हणते थोडं तरी देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. नाम घेता वाया गेले, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला. नाम घेता वाया गेले ऐसे कोणी ऐकले, सोपेवर ममद सांगितले संगती, ताळडिंदी हाती घेऊन नाचा. तुम्हाला मी सांगते की प्रत्येक योगामध्ये देवाची कशी प्राप्ती होती. आता कृत्ययोगामध्ये कशी देवाची प्राप्ती होती, त्याला 12 वर्ष देवाची तपश्चर्या करावी लागत होती, तेव्हा देवाची प्राप्ती होत होती. आता 13 योगामध्ये देवाची कशी प्राप्ती होत होती बरं? ज्याला यज्ञ या करावा लागायचा होता तेव्हा देवाची प्राप्ती होत होती. आता द्वापार योगामध्ये म्हणजे कृष्णाच्या योगामध्ये कशी देवाची प्राप्ती होत होती? त्यानं देवावर मन भाव ठेवायचा, देवाची देवपूजा करायची, धुपाने आरती करायची, तेव्हा देवाची प्राप्ती होत होती. आणि या कलियुगामध्ये देवाची कशी प्राप्ती होती बरं? कली नारायणा भेट माझी